मी महाराष्ट्रावरती प्रेम करतो, महाराष्ट्रातल्या मराठी माणसांवरती प्रेम करतो, महाराष्ट्रातल्या मराठी भाषेवरती प्रेम करतो, टोकाचं प्रेम करतो। एक गोष्ट निश्चित सांगतो, महाराष्ट्राच्या बाबतीत, मराठी माणसाच्या बाबतीत आणि मराठी भाषेच्या बाबतीत राज ठाकरे कोणाशी तडजोड करणार नाही। जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भव्य गुढीपाडवा मेळावा मुंबईतील ऐतिहासिक शिवतीर्थावर शिवाजी पार्कवर संपन्न होणार आहे। या मेळाव्यासाठी पनवेल तालुका आणि महानगरातून मनसेचे खंबीर नेतृत्व रामदासभाई पाटील यांच्या नियोजनाखाली हजारोच्या संख्येने महाराष्ट्र सैनिक आणि नागरिक रवाना होणार आहेत। राजसाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार ऐकण्यासाठी आणि मराठी अस्मितेचा हुंकार देण्यासाठी पनवेलमधून मोठी तयारी करण्यात आली आहे। यावेळी विशेष बसचे नियोजन केले आहे। कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी रामदासभाई पाटील यांनी विभागातील विविध प्रमुख ठिकाणांहून विशेष बसची व्यवस्था केली आहे। दुपारी 3:30 वाजता खालील ठिकाणाहून या बसेस शिवतीर्थाकडे प्रस्थान करतील। तळोजा MIDC, पनवेल तालुका मनसे कार्यालय, रीटघर, नेरे परिसर, खानावले, पळसपे फाटा। सत्ता असो वा नसो, आवाज फक्त मराठी माणसाचाच असला पाहिजे असा ठाम विश्वास रामदासभाई पाटील यांनी व्यक्त केलाय। महाराष्ट्राला एक नवी दिशा देण्यासाठी आणि हिंदुत्वाचा भगवा दिमागात फडकवण्यासाठी तमाम मराठी बांधवांनी आणि हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यात सहभागी व्हावे असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले। पनवेल तालुक्यात मनसेचे संघटन मजबूत करण्यास रामदासभाई पाटील यांचा मोठा वाटा आहे। मेळाव्याच्या निमित्ताने त्यांनी केलेले सूक्ष्म नियोजन आणि कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याची त्यांची हातोटी यामुळे पनवेलमधून एक मोठा ताफा शिवतीर्थावर दाखल होणार आहे। त्यांच्या या सक्रिय पुढाकाराचे सर्व स्तरातून कौतुक होत असून पनवेलच्या या उत्साहामुळे शिवतीर्थावरील मेळावा ऐतिहासिक ठरणार यात मात्र शंका नाही। महाराष्ट्र आरसा न्यूजसाठी संपादक सोमनाथ खिलारे यांचा रिपोर्ट। नमस्कार, महाराष्ट्राच्या आरसा न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आज आपल्या बरोबर पनवेल तालुका रायगड मनसे ते रामदासभाई पाटील आहेत। पाटील साहेब, काय सांगाल? बघताय उद्या एक आनंदाचा क्षण आहे आणि त्या क्षण प्रसंगी उद्या मुंबईला एक जे तयारी ती चालू आहे आणि विषय काय आहे तो? नमस्कार, सर्व जनतेला आवाहन करतो की उद्या शिवाजी पार्क दादर येथे सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा आहे आणि सर्व महाराष्ट्र सैनिक त्या ठिकाणी जाण्यासाठी एकदम खुशीने आणि उत्साहाने ढोल ताशे बँड हे सर्व घेऊन त्या ठिकाणी नाचत गाजत जाणार आहेत। कारण हा जो मनसेचा गुढीपाडवा मेळावा हा दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील एक आणखी उत्साहामध्ये त्या ठिकाणी जाण्यासाठी मी पूर्ण पनवेल रायगड या पूर्ण ग्रामीण भागातील जनतेला आवाहन करतो की आम्ही बसच्या सुविधा केलेल्या आहेत। एक बस आपले नितलस फाटा यावरनं जाणार आहेत, 2 बस, त्याच्यानंतर नेरेवरनं रीटघर या ठिकाणची जाणार आहेत, पलासपा खानावले या ठिकाणची आणि पनवेलवरनं जाणार आहेत। तर माझी विनंती आहे सर्व ज्येष्ठ नागरिक जे मराठी साठी कडवट आहेत, हिंदूसाठी कडवट आहेत, त्याही सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी, यांचे ज्वलंत विचार आणि कडवट भूमिका ऐकण्यासाठी, मग सत्ता असो किंवा नसो, तुम्हाला माहित आहे की सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि त्यांचे महाराष्ट्र सैनिक हे नेहमी आक्रमक भूमिकेत असतात। परंतु आता तुम्हाला त्या ठिकाणी त्यांचे विचार आणि पुढची दिशा आणि हा जो येणारा उद्यापासून जो मराठी सण चालू होतो याची एक आखणी आणि जो पोशाख आहे मराठी महाराष्ट्राचा तो घालून आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित राहायचा आहे। संध्याकाळी 5 वाजता आपल्याला उपस्थित राहायचं आहे, कारण सन्माननीय राजसाहेब ठाकरे थेट आपल्याशी समोर समोर बोलणार आहे। नेमकं काय बोलणार याच्यावरती काय सांगू शकाल? नेमकं सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांची भूमिका नेहमी आक्रमक असते आणि मराठीसाठी कडवट असते, हिंदूसाठी कडवट असते। कारण कुठेही अन्याय होत असेल तर तिथं आपले महाराष्ट्र सैनिक पोहोचत असतात। परंतु मराठी माणसाला आता जागृत, जसं इतर ठिकाणी महाराष्ट्रावर परप्रांतीय येणारे जे लोंढे आहेत किंवा इतर ठिकाणी आक्रमक, जसं भूगोल बोलतो आपण, भूगोलाला एक जसं झोपडपट्टी वाढते, आपल्या ग्रामीण भागातला जमीन जागा आक्रमक होतात, तर आपल्या स्थानिक माणसाला काही ठिकाणी डावलला जातो। जसं पंतप्रधान आवास योजनामधली घरं बघा, स्थानिकांना भेटत नाही। तर या अशा ज्या सुविधा आहेत आणि एक मराठी हिंदू माणसाच्या मनामध्ये राजसाहेब बसलेले आहेत, तर ती भूमिका
सन्मान्य राजसाहेब ठाकरे 100% घेणार आणि स्थानिकाला जास्तीत जास्त रोजगार व्यवसाय कसा मिळेल याच्यावर देखील कडाडी तोप धडकणार आहे. असं म्हणताल काय गौप्यस्फोट नक्कीच होणार आहे? खरोखर असे तुम्हाला भरपूर आता तुम्ही जे पाहत असाल की देशाची आपली हालत महाराष्ट्राची किंवा मराठी माणसाची जसं सीएनजी वगैरे गॅसेस घरगुती महिलांवर झालेले आता जे प्रत्येक घरामध्ये एक दुविधा उपस्थिती म्हणजे जसं शेतावरनं लाकडं तोडून आणायची की गॅस भेटेल अशी शाश्वती नाही, बरोबर परंतु प्रत्येक डिझेल पेट्रोल याच्यामध्ये मराठी माणूस एकदम भाजून गेलेला आहे. बरोबर तर तुम्हाला 100% सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे आमचे नेते यांच्या धडाडी तोप त्या ठिकाणी ऐकायला भेटेल. त्याच्यावर तुम्हाला 100% मार्ग देखील दिला जाईल.